न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पखाल रोड येथील आमदार देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघामध्ये विकास कामे हाती घेण्यात आली आहेत। आमदार देवयानी फरांदे यांच्या स्थानिक विकास निधीतून होणाऱ्या सिमेंट गट्टू रस्त्यांचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडलाय। यावेळी शालेय विद्यार्थी पालक संघाच्या उपाध्यक्षा शिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते। या रस्त्याच्या कामामुळे विद्यार्थिनींची गैरसोय दूर होऊन त्यांना चांगल्या सुविधा मिळतील असं आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले। चालू वाईट मध्ये नका करू। आज मी प्राध्यापिका म्हणून उभी आमदार उभी आहे ते क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यकर्माच्या त्यांनी अडचणीच्या कालावधीमध्ये धुळेवाड्यामध्ये पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा आपल्या देशामध्ये सुरू केली आणि त्यानंतर मुलींसाठी आपल्या देशामध्ये शिक्षणाची द्वार जी आहे ती खुली झाली। आज अनेक महिला आपण डॉक्टर बघतोय, कोणाला वकील म्हणून बघतोय, कोणाला प्राध्यापक म्हणून बघतोय, काही अधिकारी म्हणून आहे, काही शिक्षिका म्हणून आहे, प्राध्यापिका म्हणून आहे। हे सगळं पुण्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेमुळे आणि त्यांनी मुलींचं शिक्षण सुरू केलं। त्यानंतर आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने मुलींच्या शिक्षणाला डोळा होता। मैत्रिणींनो, तुम्ही आज चांगल्या शाळेमध्ये शिकताय, मी एक तुम्हाला सांगेल की आपण जन्माला कुठे यायचं आपल्या हातात बसलं असतं का? आपले आई वडील गरीब आहेत म्हणून त्यांचा आपण अपमान करायचा का? आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला म्हणून आम्ही हे जग बघतोय, सुंदर अशा शाळेमध्ये शिक्षण घेतोय। तुम्हाला सांगते, माझी आई इयत्ता पहिली देखील शिकलेली नाही। काय? माझी आई पहिली देखील शिकलेली नाही, पण ती एका प्राध्यापिकेची आई आहे, ती एका आमदाराची आई आहे। शिक्षणामुळे आम्ही शिक्षित होतो, काय होतो? शिक्षित होतो, पण सुसंस्कृत होतोच का? सुसंस्कृत करण्याचं काम आम्हाला शाळेचे शिक्षक हे करतात। आणि न्यूज इंडिया मराठीसाठी इम्रान शेख, नाशिक।